मंडळी, स्वतःच्या मालकीचं एक हक्काचं घर असावं हे बहुतेक सगळ्यांचंच स्वप्न असतं. तुमचं हेच स्वप्न असेल तर एक चांगली संधी चालून आली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाने तब्बल 295 घरांच्या विक्रीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही घरं FCFS म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावर ही घरं विकली जाणार आहेत. यासाठी म्हाडाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येईल. ही प्रक्रिया कशी असणार आहे, कधीपासून नोंदणी करता येईल, कोणत्या प्रकारची घरं असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय तयारी करावी लागेल, हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. म्हणजे पुण्यामध्ये म्हाडाच्या 295 घरांची विक्री होणार आहे. ही विक्री प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या पद्धतीने होणार असल्यामुळं यात काही सोडत जाहीर करणे वगैरे भानगड नाही. पण त्यामुळेच अर्ज करताना तुम्हाला खबरदारी घ्यावी लागणार आहे. 4 मे रोजी सकाळी 11:30 वाजेपासून म्हाडाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होईल. अर्जदारांना उपलब्ध असणाऱ्या घरांमधून तात्काळ आपल्या पसंतीची निवड करता येणार आहे. हे घर निश्चित केल्यानंतर 48 तासांच्या आत अर्जदाराने घराच्या विक्री किमतीच्या 10% रक्कम भरणं गरजेचं आहे. ही रक्कम म्हाडाकडे प्राप्त झाल्याची खात्री झाल्यानंतर अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने घराची रक्कम भरून घेण्यासाठी तात्पुरते देकार पत्र देण्यात येईल. त्यानंतर दिलेल्या कालावधीत उरलेली रक्कम भरली नाही तर घरावरील हक्क आपोआप रद्द होऊन ते पुढच्या अर्जदारासाठी उपलब्ध होईल. अर्जासाठी दिलेलं डिपॉझिट नियमांनुसारच परत करण्यात येईल आणि त्यावर व्याज मिळणार नाही. अर्जासाठी काय तयारी करायची हे आपण पुढे बघूच, पण त्याआधी पुण्यातील कोणत्या प्रकल्पातील घरांचा समावेश यामध्ये आहे ते बघूया. तर बघा, या स्कीममध्ये 20% सर्वसमावेशक आणि 15% सामाजिक गृहनिर्माण योजनांमधील विकल्या न गेलेल्या 295 घरांचा समावेश आहे. यामध्ये पुणे महापालिका अंतर्गत येणारी 113 घरं आणि पिंपरी चिंचवड म्हाडा योजनेतील 182 घरांचा समावेश आहे. यात मग चिखली, तातवडे, वाकड, लोहगाव, मुंडवा, येवलेवाडी, वाघोली, किवळे, फुरसुंगी, डुडुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर, पुनावळे इत्यादी परिसरांमधील प्रकल्पांचा यात समावेश आहे. घरांबाबत बोलायचं झालं तर 1 RK, 1 BHK आणि 2 BHK या प्रकल्पातील घरं यामध्ये असणार आहेत. विविध प्रकल्पांमध्ये वेगवेगळ्या कार्पेट एरियाची घरं आहेत, त्यामुळे अर्जदारांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे. अर्ज करतानाच्या अटी काय असणार आहेत? पहिली अट म्हणजे अर्जदाराचं वय किमान 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा किंवा मागच्या 20 वर्षांपैकी किमान 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव्यास असावा. अर्जदाराला आर्थिक वर्ष 2024-25 आणि 25-26 या कालावधीमधला उत्पन्नाचा पुरावा लागेल. यासाठी ITR किंवा तहसीलदार दाखला सादर करणं बंधनकारक असणार आहे. अर्ज करताना अर्जदाराने बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड नमूद करणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की सगळे पत्रव्यवहार, ईमेल, SMS आणि अर्जदाराच्या लॉगिनद्वारेच होणार आहेत. त्यामुळे मोबाईल नंबर आणि ईमेल ID अचूक टाकणं गरजेचं आहे. सोबतच मोबाईल नंबर चालू ठेवणंही गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रथम प्राधान्यानुसार फ्लॅट मिळणार असल्यामुळे अर्ज प्रक्रिया सुरू झाल्या तुम्हाला घाई करावी लागणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या वेबसाईटवरचं तुमचं प्रोफाईल आधीच कंप्लीट करून ठेवा. सोबतच सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून रेडी ठेवा. उशीर केला तर तुमच्या आधी कोणाचा तरी नंबर लागू शकतो. तेव्हा संपूर्ण तयारीत राहणं केव्हाही चांगलं. बाकी अल्प उत्पन्न गट तसेच आर्थिक दुर्बल घटक अर्जदारांसाठी 20,000 रुपये डिपॉझिट असणार आहे. अर्ज फी 600 रुपये असणार आणि GST 108 रुपये असेल. असे एकूण मिळून अर्जाच्या वेळी तुम्हाला 20,708 रुपये भरावे लागतील. अर्ज बाद झाल्यास किंवा घर मिळालं नाही तर त्यातील 20,000 ही डिपॉझिटची रक्कम तुम्हाला परत मिळेल. दरम्यान या प्रकल्पासोबतच म्हाडाच्या पुणे मंडळाने तातवडे भागातल्या 792 घरांची सोडत जाहीर केली आहे. याची नोंदणी 27 एप्रिल पासून सुरू झाली असून सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 8 जुलैला या सोडतीचा निकाल जाहीर केला जाईल. नोंदणी प्रक्रियेचा अर्ज 2 जून पर्यंत सादर करता येणार आहे. तातवडे येथील पहिल्या टप्प्यातील 600हून अधिक घरांची विक्री यापूर्वीच झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील 792 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. या घरांचं काम येत्या 4 महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे जुलैमध्ये सोडत घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे मुंबई आणि मुंबई बेंगलोर हायवे जवळ घेण्याची मोठी संधी असणार आहे. इथून हिंजवडी, IT हब आणि पिंपरी चिंचवड एरिया देखील जवळ असल्यामुळे या प्रकल्पाला मोठी मागणी असणार आहे. या 792 घरांच्या सोडतीमध्ये अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरं उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी 24 घरं राखीव असून ती साधारणपणे 60 स्क्वेअर मीटरचीच घरं आहेत. यांची किंमत 46 ते 47 लाखांच्या दरम्यान असेल. तर मध्यम उत्पन्न गटासाठी 768 घरं असून त्यांचा कार्पेट एरिया साधारणपणे 70 स्क्वेअर मीटर एवढा आहे. या घरांची किंमत 65 ते 66 लाखांच्या दरम्यान असेल. या घरांसाठी अर्ज भरताना अल्प गटासाठी 50,000 रुपये डिपॉझिट असणार आहे तर मध्यम गटासाठी 75,000 रुपये डिपॉझिट असणार आहे. या व्यतिरिक्त अर्ज भरताना 708 रुपये फी देखील भरावी लागेल. अर्ज रद्द झाल्यास फक्त डिपॉझिट परत मिळेल, फी परत मिळणार नाही.
27 एप्रिल पासून सुरू झालेली अर्ज प्रक्रिया 2 जून पर्यंत खुली असणार आहे. यातील पात्र अर्जांची यादी 30 जूनला जाहीर करण्यात येईल आणि 8 जुलै रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाईन पद्धतीने सोडत जाहीर करण्यात येणार आहे. या लॉटरीसाठी अर्ज करताना तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आरक्षण लागू होत असल्यास कास्ट सर्टिफिकेट ही कागदपत्रे आवश्यक आहेत. एकूणच पुण्यामध्ये घर घेण्यासाठी म्हाडाच्या या 2 नवीन संधी चालून आल्या आहेत. तेव्हा तुम्हाला यातील कोणता प्लॅन योग्य वाटतो त्यानुसार तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता. याबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.